अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी 3,300 कोटी रुपयांचं कर्ज पूर्णपणे फेडून स्वतःला कर्जमुक्त घोषित करते। आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने जबरदस्त कामगिरी करत तब्बल 4,387 कोटी रुपयांचा नफा कमवलेला असून ही कामगिरी आर्थिक वर्ष 2024 मध्ये झालेल्या 1,609 कोटींच्या तोट्याच्या तुलनेत प्रचंड सकारात्मक आहे। कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार चौथ्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 681% वाढून 8,876 कोटी रुपये झाला आहे, तर संपूर्ण वर्षाचा एकत्रित EBITDA 12,288 कोटी रुपये झाला आहे। या यशस्वी आर्थिक कामगिरीचा थेट परिणाम कंपनीच्या शेअर बाजारातील कामगिरीवरती सुद्धा दिसून आलाय। तर गेल्या 15 दिवसात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्ये 15% अधिक वाढ झाली। 29 मे 2020 रोजी केवळ 16.70 रुपये असलेले कंपनीचे शेअर्स 26 मे 2025 रोजी 291.90 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले। गेल्या 5 वर्षात शेअर्समध्ये 1,600% अधिक वाढ झाली। हा एक सकारात्मक संकेत आहे की अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर पुन्हा एकदा इकॉनॉमिकल स्टॅबिलिटीकडे वाटचाल करते।